मुंबई उपनगरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। मुंबईमध्ये 1 जूनपासून बेस्टच्या 30 मार्गांमध्ये बदल होणार असल्याची घोषणा। सार्वजनिक वाहतुकीची कार्यक्षमता आणि एकात्मता वाढवण्याच्या उद्देशाने बदल केल्याची माहिती। मुंबईमध्ये काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाची गुरुवारी काहीशी उसंत। पाऊस थांबल्याने उकाडा वाढला। मुंबईमध्ये आज ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। धारावीमधील 620 एकर जागेपैकी काही जागेचा वापर सार्वजनिक सुविधांसाठी केला जाणार। उर्वरित जागेमध्ये पुनर्वसन आणि नूतनीकरणाचं काम होणार। कल्याणच्या पडगा मार्गावरील गांधारी नदीवर भूमाफियांचा कब्जा। गांधारी नदीच्या पात्रामध्ये थेट भराव। नदी अरुंद होत असल्यामुळे पर्यावरण आणि पूरस्थितीचा गंभीर धोका। प्रशासन आणि पर्यावरण विभागानं कारवाई करत मूळ नदीपात्र अबाधित ठेवण्याची मागणी केली। नगररचना उपसंचालक वाय.एस. रेड्डी यांच्यावरील ईडीच्या छाप्यानंतर वसई विरार महापालिकेमध्ये मोठी फेरबदल। 36 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रभागनिहाय बदल्यांमध्ये 16 जण नगररचना विभागामधील असल्याची माहिती। मुंबईच्या जे रुग्णालयामध्ये 40 दिवसांमध्ये 30 रोबोटिक शस्त्रक्रिया। गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांसाठी ही सेवा मोफत उपलब्ध। मुंबई पोलिसांना डिजिटल स्मार्ट ओळखपत्र मिळणार। 4 कोटींच्या अंदाजपत्रकासह गृह विभागाची मान्यता। बनावट पोलीस ओळखपत्राच्या आधारे नागरिकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढल्यामुळे गृह विभागाचा निर्णय। डोंबिवलीमधील सांगाव परिसरामध्ये नळांमधून शिवाळयुक्त दूषित पाणी। दूषित पाण्यामुळे नागरिकांना उलटी आणि पोटदुखी यासारख्या आजारांचा त्रास सुरू। दूषित पाण्याचा पुरवठा केल्यानं नागरिक संतप्त। मुंबईतल्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर अपघात। एका मुलीचा जागीच मृत्यू झाला। चंदा माने असं मुलीचं नाव।